आणि आता बुलेटिनमध्ये आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। कोकाटेंचं मंत्रिपद तांत्रिकदृष्ट्या अद्यापही अबाधित असल्याचं कळतंय। कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेची प्रत विधिमंडळाला अद्यापर्यंत प्राप्त झालेली नाहीये। प्रत मिळाल्यानंतरच आमदारकी रद्द करण्याची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती आता विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले ताजे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात आहेत। चेतन, शुभम, आता उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी पार पडली त्यामध्ये शुक्रवारी या संदर्भातील माणिकराव कोकाटेंचं म्हणणं ऐकून घेण्यात येणार आहे। मात्र आता जिल्हा न्यायालयाचे जे आदेश दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी करावी लागेल आणि त्यानुसार माणिकराव कोकाटे यांना आमदारकी आणि मंत्रिपद गमवावं लागू शकतं। मात्र विधिमंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापपर्यंत या आदेशाची प्रत विधिमंडळ सचिवाला प्राप्त झालेली नाहीये। त्यामुळे ज्यावेळी ही प्रत प्राप्त होईल त्यावेळी त्यांची आमदारकी रद्द करण्याची अधिकृत घोषणा आहे ती विधिमंडळाकडून केली जाईल। त्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये म्हणजे 48 तासांमध्ये ही प्रत उपलब्ध होईल अशी माहिती होत आहे। एकंदरीत डिटेल जो रिपोर्ट आहे, जो निकाल आहे तो न्यायालयाकडून लिहिला जातो आणि तो पाठवला जातो आणि SPI त्यांच्या मार्फत ही जी नोटीस आहे ती विधिमंडळ सचिवालयापर्यंत पोहोच होईल अशी माहिती मिळत आहे। परिणामी अधिकृत प्रत आता निकालाची कधी मिळणार आणि त्यानंतर विधिमंडळ सचिवालय आपला अधिकृत निर्णय कधी जाहीर करणार याकडे आपलं लक्ष असेल। शुभम, अगदी आपण चेतन माहिती आहे या सगळ्या संदर्भात अपडेट सातत्यानं तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण असे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।